एका सुंदर अशा छोट्या गावात एक आजी राहायची। आजीला गावात तिचा शांत स्वभाव व हुशारीसाठी सगळेच ओळखायचे। लहान मुलांना तर ती खूप आवडायची। रोज सायंकाळी लहान मुलं आजीकडे गोष्टी व तिचे अनुभव ऐकायला जमायचे। गोष्ट संपल्यावर आजी त्यांना छान छान खायलाही द्यायची। आजीच्या हाताची चव साऱ्यांनाच आवडायची। त्या गावाजवळच एक जंगल होतं। त्या जंगलात एक धूर्त कोल्हा राहायचा। त्या जवळच्या गावातली म्हातारी खूप छान स्वयंपाक करते म्हणे। काहीतरी करून तिच्या हाताचं खाऊन पाहिला पाहिजे आणि म्हणजे नंतर तिलाही खाऊन बघता येईल। त्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे। एके दिवशी कोल्हा रूप बदलून आजीच्या घरी येतो। कोणी आहे का घरात? खूप लांबचा प्रवास करून आलोय। उन्हामुळे खूपच दमलोय। थोडं पाणी मिळेल का? अरे बाबा, खूपच दमलेला दिसतोस। ये घरात, देते मी तुला पाणी। काय रे बाबा, कुठून आलास तू? आजी, खूप लांबून आलोय। मी 2 दिवसांपासून चालून प्रवास करतोय, म्हणून थोडं दमायला झालो होतो। आता ठीक आहे मी। तुमच्या घरात छान वास येतोय। अरे, आज छान भाजी केलीये। थांब, तू पण जेवूनच जा। 2 दिवसांपासून तूही काही खाल्लेलं नसेल। आजी, आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर जेवतो मी। मला तर एवढी भूक लागली की मी तुम्हालाही खाऊ शकतो। काय बोललास तू? काहीच नाही, मी अशीच थट्टा केली हो। परंतु आजीला कोल्ह्याची शंका आली। तशी आजी लागलीच स्वयंपाक घरात आली आणि तिथून चोरून कोल्ह्याला पाहू लागली। अरे देवा, हा तर कोल्हा आहे। म्हणजे हा मलाच खायला आलेला दिसतोय। आता याला चांगली चद्दल घडवते। आजी लागलीच जेवणाचं ताट वाढून आणते। ये बाबा, बस जेवायला। खूप भूक लागली ना तुला? हो, पण पहिला घास मी तुला भरवणार। हो आजी, चालेल। कोल्ह्याने खाण्यासाठी आ केला। तसं आजीने गरम गरम कोळसे टाकलेली तिखट भणभणीत भाजी कोल्ह्याच्या तोंडात ओतली। कोल्हा जोरात ओरडू लागला। म्हातारे, काय खाऊ घातलंस मला? मला काय साधी सुधी म्हातारी समजलास? मी तुला ओळखलंच होतं कोल्ह्या। तुला मी छान गरम गरम कोळसे घालून तिखट झणझणीत भाजी खाऊ घातली। आता बस तुझं तोंड घेऊन। म्हातारे, माझं तोंड बघून घेईल तुला। आणि कोल्हा तिथून धावतच जंगलात निघून गेला। ही बातमी गावातल्या लोकांना समजल्यावर सगळ्यांनीच आजीचं भरभरून कौतुक केलं। अशी होती ही आजी हुशार। Hey friends, please do like, share and subscribe to our channel.